नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी अप्पाराव वागडव, विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद, समाजशास्त्र विभाग। विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी जो पेपर दुसरा आहे इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी, या पेपरच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्र, गेल्या काही मागच्या लेक्चरमध्ये आपण जे या अभ्यासक्रमामधलं पहिलं युनिट होतं इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी, या संदर्भामध्ये आपण चर्चा करू लागलो। या विषयाचा अभ्यासक्रम आपण मागच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आज आपण हे जे काही व्यक्ती आणि समाज हे जे काही चॅप्टर आहे, ज्याला आपण इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी म्हणतो, या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। या प्रकरणामधील असणाऱ्या ज्या काही विविध संकल्पना आहेत, त्या संकल्पनांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। आपल्याला माहित आहे, समाजाशिवाय व्यक्ती राहू शकत नाही, समाजाशिवाय व्यक्तीचं अस्तित्व नाही। म्हणून व्यक्ती ही समाजातच लहानाची मोठी होते आणि समाजामध्येच मृत्यू पावते। कारण अरिस्टॉटल यांनी असं म्हटलं होतं की व्यक्ती हा एक सामाजिक प्राणी आहे, व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजातच राहतो, समाजामध्येच या ठिकाणी आपल्या गरजा पूर्ण करतो। आणि व्यक्ती हा जितका हुशार आहे तितकाच तो डिपेंड आहे। व्यक्तीला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजातील वेगवेगळ्या लोकांवर, वेगवेगळ्या संस्थांवर, वेगवेगळ्या समूहावर, समुदायावर डिपेंड राहावं लागतं। व्यक्ती जे काही या समाज व्यवस्थेमध्ये आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते, ते इतरांच्या सहकार्याशिवाय तो काहीच करू शकत नाही। व्यक्ती लहान असताना त्याला कुटुंबामधल्या आई वडिलांचा आधार हा महत्वाचा आहे, त्यांच्या भावंडांचा आधार महत्वाचा आहे। कुटुंबाच्या बाहेर गेले की त्याला त्याचे मित्र, शेजारी, समाज, ह्या वेगवेगळ्या लोकांची त्या ठिकाणी त्यांना आवश्यकता भासत असते। म्हणून व्यक्तीला समाजाशिवाय अस्तित्व नाही। म्हणून व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे या सामाजिक व्यवस्थेवर अवलंबून आहे, व्यक्तीचं व्यक्तिमत्व या सामाजिक पर्यावरणावर अवलंबून आहे। म्हणून व्यक्ती आणि सामाजिक पर्यावरण हा अतिशय महत्वाचा एक त्या ठिकाणी तो एकमेकाशी निगडीत असणारा भाग आहे। म्हणून व्यक्तीशिवाय समाज हा अस्तित्वात येऊ शकत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे। म्हणून व्यक्ती आणि समाज ह्या एकमेकावर अवलंबून असणाऱ्या दोन्ही बाबी आहेत। कारण आपल्याला माहित आहे, व्यक्ती जो आहे, व्यक्ती हा समाजाशिवाय त्या ठिकाणी आपली प्रगती करू शकत नाही, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास तो करू शकत नाही आणि आपल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्या समाजाने निर्माण केलेल्या संस्कृतीचा प्रभाव आहे। संस्कृती ही व्यक्तीला त्या ठिकाणी शिकावी लागते, संस्कृतीचा प्रभाव त्याच्यावर निर्माण होत असतो आणि ही जी प्रक्रिया आहे सामाजिकरणाच्या माध्यमातून व्यक्तीला घडवण्याची प्रक्रिया घडत असते। म्हणून व्यक्तीच्या संदर्भामध्ये समाज, संस्कृती आणि सामाजिकरण या तिन्ही घटकांचा अतिशय महत्वाचा रोल आहे। तिन्ही घटक या ठिकाणी व्यक्तीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये, व्यक्तीच्या विविध गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या बाबी आहेत। म्हणून या ठिकाणी आपल्याला व्यक्तीच्या संदर्भामध्ये जेव्हा विचार करत असतो की मानव प्राणी म्हणून ज्या काही त्या व्यक्तीच्या विविध गरजा आहेत, त्या समाजातील विविध घटकांद्वारे पूर्ण होत असतात। कारण व्यक्ती घडण्याची जी प्रक्रिया आहे, ती व्यक्ती घडण्याची प्रक्रिया या समाजामार्फतच होत असते। मग त्या ठिकाणी जे काही विविध घटक त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहित करत असतात, सामाजिकरणाचे जे काही घटक आहेत, सामाजिकरण ज्या पद्धतीने त्याचं होतं, मग ते कुटुंब, नाते, शेजार, समाज, मित्र किंवा आता आधुनिक पद्धतीने आलेलं जे काही वर्तमानपत्र असतील, मीडिया असेल, टीव्ही चॅनल असतील, दूरदर्शन असतील, या सगळ्यांच्या टेक्नॉलॉजीचा प्रभाव सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वावर होत असताना आपल्याला दिसून येतो। म्हणून व्यक्ती समाजामध्ये त्याच्या असणाऱ्या ज्या काही विविध संबंध आहेत, ते संबंध हे सुद्धा त्या व्यक्तीच्या समाजामध्ये त्या ठिकाणी लोकांसोबत निर्माण होत असतात। त्याच्या गरजेनुसार त्याचे संबंध निर्माण होतात। मग काही गरजा त्या ठिकाणी त्याच्या प्राथमिक स्वरूपाच्या आहेत, काही नियम स्वरूपाच्या आहेत आणि एकंदरीतच ह्या गरजा पूर्ण होत असताना व्यक्ती व्यक्तीमधल्या आंतरक्रिया
ह्या त्या ठिकाणी पूर्ण होत असताना हे संबंध कधी त्याचे एकमेकांसोबत जिव्हाळ्याचे असू शकतात, कधी मैत्रीपूर्ण असू शकतात, किंवा आपुलकीचे असू शकतात, किंवा कधी द्वेष, कधी संघर्ष, कधी मतभेद, ह्या गोष्टी सुद्धा होत असतात. म्हणून एकंदरीतच ह्या त्या व्यक्तीच्या एकंदरीत त्या स्वभावावर, त्याच्या व्यक्तिमत्वावर ह्या गोष्टी डिपेंड करतात. म्हणून व्यक्तीला त्या ठिकाणी सहकार्याची भावना ही अपेक्षित आहे. व्यक्तीला जर त्या ठिकाणी व्यवस्थित सहकार्य मिळालं तर व्यक्ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो किंवा चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. परंतु जर व्यक्तीला त्या ठिकाणी सहकार्य मिळालं नाही तर व्यक्ती त्या ठिकाणी अस्वस्थ होतो, नैराश्य निर्माण होऊ शकते आणि त्या समाज व्यवस्थेमध्ये त्याला वेगवेगळ्या संघर्षांना सामोरं जावं लागू शकते. म्हणून व्यक्ती हा समाजाशिवाय कल्पनाच करू शकत नाही. म्हणून एकीकडे म्हणतो आपण की व्यक्तीने मिळून समाजाची निर्मिती झालेली आहे. काही तज्ञ म्हणतात की व्यक्तीशिवाय समाजाची निर्मिती नाही आणि समाजाशिवाय व्यक्ती राहू शकत नाही. हे दोघंही तसं एकमेकावर डिपेंड असणारे घटक आहेत. म्हणून व्यक्ती जर नसला तर समाजाची निर्मिती कशी झाली असती, आणि समाज जर नसेल तर व्यक्तीचं सामाजिकरण करायचं. म्हणून तसं जर विचार केला तर हे दोन्ही घटक या व्यवस्थेला एक सोबतच मिळालेले घटक आहेत. म्हणून एक सोबतच व्यक्ती आधी आहे का समाज आधी आहे ह्या गोष्टीवर आपण वादात पडण्यापेक्षा व्यक्ती आणि समाज हे दोघंही घटक एकमेकांसोबतच हे पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत, ही गोष्ट आपल्याला इथे मान्य करणं फार गरजेचं आहे. म्हणून व्यक्ती आणि समाजाच्या या एकंदरीतच दोघांच्या या अभ्यासामध्ये आपल्याला काही सिद्धांताच्या माध्यमातून व्यक्ती आणि समाजाचं महत्व अभ्यासता येतील. याच्यामध्ये दोन सिद्धांत मांडले गेलेले आहेत. एक सामाजिक कराराचा सिद्धांत, ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट थेअरी म्हणतो. हा सामाजिक कराराचा सिद्धांत आहे तो कॉन्ट्रॅक्ट थेअरी नेमकं काय सांगतो, जी समाजाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळ्या विचारवंतांनी अभ्यास केलेला आहे त्यांचं मत काय आहे. कारण एकंदरीतच हा जो काही सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी आहे, व्यक्तीने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाची निर्मिती केलेली आहे असं सांगतो. जसे आपण बघतो की व्यक्तीच्या ज्या ज्या काही गरजा आहेत, मग त्या अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण असेल, मनोरंजन असेल किंवा ज्या विविध बाबी असतील, त्या गरजा पूर्ण होण्यासाठी, त्या गरजपूर्तीसाठी या समाज व्यवस्थेची निर्मिती झालेली आहे असा हा सिद्धांत मांडतो. कारण याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या विचारवंतांनी आपली मतं मांडली आहेत, 17व्या शतकामध्ये हॉब्स यांनी काय म्हटलं, त्यांचा जो काही लिवेथन हा जो काही ग्रंथ होता, या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलंय की व्यक्ती मूलतःच हा पाशवी प्रवृत्तीचा आहे. व्यक्तीमध्ये निसर्गतःच ज्या काही बायोलॉजिकल फॅक्टर आहेत, मग तो राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, भय आहे, प्रेम आहे, जिव्हाळा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ही जी काही माणसाची जी पार्श्वी प्रवृत्ती आहे, रागीट तामस प्रवृत्ती आहे, स्वार्थ प्रवृत्ती आहे, याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे, याच्यावर कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे. म्हणून सामाजिक बंधनांची निर्मिती केली. म्हणून समाजाने वेगळी जी काही मूल्य व्यवस्था, जी काही नियम तयार केली की जेणेकरून समाजामधील त्या व्यक्तीनं आपलं वर्तन करत असताना या त्याच्या नकारात्मक भावनांवर, त्याच्या या पाशवी प्रवृत्तीवर, त्याच्या या रागट तामस प्रवृत्तीवर कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे. म्हणून समाजानं तशा पद्धतीचं त्याचं सांस्कृतिक सामाजिकरण केलं, त्याचे तशा पद्धतीने त्याच्यावर संस्कार टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या या एकंदरीत स्वतःच्या या तामस वरतीवर, त्याच्या रागीट वरतीवर, त्याच्या मतभेद वरतीवर कुठेतरी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला. म्हणून समाजाची निर्मिती ही या त्याच्या एकंदरीत नियंत्रणासाठी ही केलेली आहे, त्याच्या एकंदरीत कंट्रोल करण्याच्या भूमिकेवर केलेली आहे. हे एक आपल्या याच्यातलं, म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्ट थेअरी असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जी काही दुसरा विचारवंत आहे तो ॲडम स्मिथ आहे. ॲडम स्मिथनं म्हटलेलं आहे की व्यक्तीला ज्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी, जे काही त्याच्या सामाजिक आर्थिक ज्या काही गरजा आहेत, त्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाची निर्मिती झाली आहे. व्यक्तीला ज्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी, जी काही देवाणघेवाण करण्यासाठी समाजाची आवश्यकता आहे, व्यक्तीच्या सहकार्याची आवश्यकता आहे, म्हणून समाजाची निर्मिती झाली आहे. या संदर्भामध्ये त्यांनी विचार मांडलेला आहे. दुसरा विचारवंत यांनी रुसो आणि जॉन लॉक काय म्हणतात. रुसो आणि जॉन लॉक यांचं म्हणणं असं आहे की व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी, सेल्फ प्रोटेक्शन या दृष्टीनं या समाजाची, समूहाची, समुदायाची निर्मिती केली आहे. व्यक्ती स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून कुटुंब निर्माण झालं. कुटुंबाच्या सहकार्यासाठी विविध गट तयार झाली, नातेसंबंध निर्माण झाले, विविध संस्था निर्माण झाल्या
अशा हळूहळू वेगवेगळ्या समूह समुदायामधून समाजाची निर्मिती ही होत आलेली आहे किंवा या समाज व्यवस्थेमध्ये त्या व्यक्तीने केलेली आहे. म्हणून रूसो आणि जॉन लॉक यांनी म्हणले की स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी ही समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक बंधनाची निर्मिती केलेली आहे. ही जी मूल्य व्यवस्था आहे, रीती रिवाज रूढी प्रथा परंपरांचा प्रभाव हा व्यक्तीच्या जीवनमानावर होत असतो, त्याच्या व्यक्तिमत्वावर होत असतो, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर होत असतो. म्हणून एकंदरीतच हा जॉन लॉक आणि रूसो जो आहे हा व्यक्तीच्या आत्मसंरक्षणासाठी समाजाची निर्मिती झाली असं म्हणणारा आहे. म्हणून एकंदरीतच ह्या सिद्धांताच्या संदर्भामध्ये मॅकआयव्हर यांचं मत जे आहे ते त्यांना न पटणार आहे. मॅकआयव्हर म्हणतात की जर या ठिकाणी व्यक्तीनं जर समाजाची निर्मिती केली तर मग व्यक्तीचं समाजाशिवाय सामाजिकरण कसं झालं. म्हणून हा जो सिद्धांत आहे कुठलाही त्या ठिकाणी ऐतिहासिक त्याला त्या ठिकाणी पुरावा नाही, आधार नसलेला एक भ्रामक स्वरूपाचा सिद्धांत आहे असं त्याच्यावर त्यांनी टीका केली होती. त्यांचं म्हणणं आहे की व्यक्तीला सामाजिकरण घडून येण्यासाठी समाजाची आवश्यकता आहे. म्हणून समाजच नसेल तर व्यक्तीचं अस्तित्व कसं. म्हणून समाज आणि व्यक्ती ह्या एकंदरीतच दोघांचंही अस्तित्व सोबत असणारा हा विचारवंत मानणारा आहे. म्हणून दुसरा या सिद्धांत या ठिकाणी या व्यक्ती आणि समाजाच्या ज्या संदर्भामध्ये जे काही मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे सावयवी सिद्धांत आहे, ज्याला आपण ऑर्गॅनिक थेअरी म्हणतो. सावयवी सिद्धांताच्या संदर्भामध्ये अनेक विचारवंतांनी आपली मतं मांडली. स्पेन्सरनी आपला डार्विनवाद किंवा स्पेन्सरनी उत्क्रांतीवादी सिद्धांत मांडला, जीववादी सिद्धांत मांडला. यामध्ये सुद्धा जे काही ऑर्गॅनिक थेअरी मांडली, जीवाची निर्मिती असेल या संदर्भामध्ये आपण चर्चा केली, त्याचं वाढ असेल, वृद्धी असेल, विकास असेल या अनुषंगाने चर्चा केली. म्हणून या ठिकाणी आपल्याला जो काही सावयवी सिद्धांत आहे तो सावयवी सिद्धांत काय सांगतो. सावयवी सिद्धांताचं म्हणणं आहे की व्यक्ती एक स्वय समाज आहे, एक तो समाजाचा एक भाग आहे. म्हणून या ठिकाणी आपण जेव्हा विचार करतो तर हा जो काही व्यक्ती आहे, व्यक्ती हा जो आहे हा समाजाचा एक भाग आहे, ही सर्व सोसायटी आहे. एका व्यक्तीला समाजाशिवाय या ठिकाणी कुठलंही महत्व असू शकत नाही. समाजातून जर वेगळा व्यक्ती काढला तर त्याला कुठलंही महत्व राहणार नाही. म्हणून तसा समाज हा जो आहे, व्यक्ती स्वय एक समाजाचा एक अवयव आहे. जसं आपल्या शरीरापासून हात जर ठिकाणी बाहेर काढला तर त्या वेगळ्या काढलेल्या हाताला कुठलंही अस्तित्व नाही. जोपर्यंत हात हा शरीराला आहे, अटॅच आहे, तोपर्यंत त्या हाताचं महत्व आहे. तसं माणसाचं आहे, जोपर्यंत व्यक्ती समाजामध्ये आहे तोपर्यंत त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी महत्व आहे. म्हणून हा व्यक्ती जो आहे तो समाजावर डिपेंड आहे. म्हणून जसं मानवाचं शरीर आहे तसंच समाजाचं आहे. समाज हा एक विशाल व्यक्ती आहे. समाज हा मानवी शरीरामध्ये जशा वेगवेगळ्या पेशी आहेत, मानवी शरीराला जसे वेगवेगळे हे जे काही अवयव आहेत काम करतात, पेशी काम करतात, त्याच पद्धतीनं समाज व्यवस्थेमधले जे काही व्यक्तिरूपी घटक आहेत ते काम करत असतात. म्हणून एकंदरीतच आपण जेव्हा या समाज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये अभ्यास करतो, म्हणून व्यक्तीला जे काही शरीराला जे काही हात पाय कान नाक डोळे हे जे काही शरीर चालवण्यासाठी किंवा त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करतात, तसंच समाजाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती मिळून जी काही आंतरक्रिया आहे, व्यक्तीमधल्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सुद्धा या समाज व्यवस्थेसाठी महत्वाच्या आहेत. म्हणून समाज व्यवस्थेचा एक घटक म्हणून या ठिकाणी व्यक्तीला असणाऱ्या भूमिका, त्याचा दर्जा हे अतिशय महत्वाचे घटक त्या ठिकाणी आपल्याला काम करत असतात. कारण व्यक्तीच्या दर्जामध्ये बदल झाला तर त्याची भूमिका बदलते. त्याची भूमिका बदलली तर एकंदरीत त्याचा परिणाम हा समाज व्यवस्थेच्या स्ट्रक्चरवर होत असतो. आणि समाज व्यवस्थेची रचना बदलली की निश्चितच समाज व्यवस्थेमध्ये खूप सारे बदल व्हायला लागतात. म्हणून व्यक्तीच्या संदर्भामध्ये इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, व्यक्तीच्या संदर्भामध्ये समाजाची भूमिका महत्वाची आहे, व्यक्तीच्या संदर्भामध्ये संस्कृतीची भूमिका महत्वाची आहे आणि व्यक्तीचं सामाजिकरण हे सुद्धा समाज व्यवस्थेमध्येच घडून येत असते. ही समाज व्यवस्था हे सगळं व्यक्ती घडवण्याची काम करत असते. म्हणून एका व्यक्तीला समाजाबाहेर जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर समाजाबाहेर जर व्यक्ती असेल तर त्याचं व्यवस्थितपणे सामाजिकरण होणार नाही. व्यवस्थित त्या ठिकाणी समाजामधले नीती नियम मूल्य रूढे ह्या गोष्टी त्याला कळणार नाहीत.
म्हणजे एकंदरीत समाजामध्ये कशा पद्धतीनं वावरायचं, समाजामध्ये कशा पद्धतीनं वागायचं हे कळणार नाही. म्हणून व्यक्तीला समाजाशिवाय पर्याय नाही. ह्या दोन गोष्टी या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून लक्षात यायला लागतात. म्हणून मानवी समाजाचं जे काही मूळधन आहे ही या समाज व्यवस्थेमधली संस्कृती हा घटक अतिशय महत्वाचा आहे. म्हणून व्यक्ती आणि समाज ह्या इंटरडिपेंडंट दोन्ही घटक आहेत, एकमेकावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. जो काय आपला पेपरचं जे टायटलच आहे इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी, या संदर्भामध्ये आपण जेव्हा चर्चा करतो ह्या गोष्टी आपल्या याच्यामधून लक्षात आल्या पाहिजेत. या ठिकाणी या आपल्या या चॅप्टर मधली जी काही महत्वाची संकल्पना आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे, ती म्हणजे संस्कृती. संस्कृती म्हणजे आपण ज्याला कल्चर म्हणतो. संस्कृती म्हणजे काय हो? संस्कृती म्हणजे व्यक्तीची, त्या समूहाची, त्या समुदायाची जीवन जगण्याची एक पद्धती म्हणजे संस्कृती. व्यक्तीला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी तो वापरतो, ज्या ज्या गोष्टींचा विचार करतो, त्या सगळ्या गोष्टी ह्या संस्कृतीमध्ये येत असतात. म्हणून संस्कृती ही व्यक्तीला एक जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाची बाब. संस्कृती ही व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यामध्ये खूप महत्वाचा रोल करते. माणसाच्या जीवनाचा एक मूलभूत पाया जर कोणता असेल तर ते म्हणजे कल्चर. म्हणून भारतीय संस्कृतीला या जगामध्ये खूप महत्व आहे. विश्वामध्ये जिथे जिथे माणसं आहेत, जिथं जिथं व्यक्ती दिसतो त्या त्या ठिकाणी संस्कृती ही आहे. या पृथ्वी तलावावर कोणताही समाज हा संस्कृती शिवाय आपल्याला दिसणार नाही. विदाऊट संस्कृतीचा हा कोणताही समूह आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही. म्हणून प्रत्येक समूहानं, प्रत्येक समाजानं आपल्या जीवन जगण्याच्या पद्धती तयार केलेल्या आहेत, तीच संस्कृती आहे. मग ते पाश्चिमात्य समाज असू द्या, भारतीय समाज असू द्या, संस्कृती ही प्राचीन कालखंडापासून चालत आली आहे, वैदिक कालखंडापासून चालत आहे. प्रत्येक त्या कालखंडामध्ये माणसाची जीवन जगण्याची पद्धती, शैली ही वेगवेगळी होती. त्या ठिकाणची असणारी केशभूषा असेल, वेशभूषा असेल, त्या ठिकाणी बोलण्या चालण्याच्या पद्धती असतील, खाण्यापिण्याच्या पद्धती असतील, किंवा त्या त्या वेळेस त्या त्या कालखंडामध्ये व त्यांच्यासाठी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या काही साधनं असतील, साहित्य असतील, कला असतील, कौशल्य असतील, ह्या सगळ्या गोष्टी संस्कृतीचे घटक आहेत. म्हणून संस्कृतीमध्ये समाजाच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा भाग म्हणून आपण विचार करत असतो. म्हणून या ठिकाणी मानवी समाजाला अभ्यास करणारा जो काही शास्त्र आहे, म्हणून समाजशास्त्रामध्ये संस्कृती ही संकल्पना अभ्यासण्यामध्ये अतिशय महत्वाची संकल्पना आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी व्यक्ती जो आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर ज्यांनी जे काही आज खूप काही या ठिकाणी मिळवलेलं आहे, जे काही साध्य केलेलं आहे, त्यामध्ये मग वेगवेगळे शोध लावलेले आहे, त्याच्या त्या गरजेनुरूप त्यांनी शोध लावले. पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये त्याची शोध लावण्याची जी काही शक्ती असेल किंवा त्याची कुवत असेल त्या पद्धतीने असेल. परंतु जसा जसा व्यक्ती हा या प्रवाहामध्ये पुढे पुढे होत गेलेला आहे, जसा जसा तो त्या ठिकाणी हुशार होत गेला आहे, जसा जसा त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता निर्माण होत गेली आहे, तशा तशा पद्धतीने त्याच्या गरजेनुरूप त्यानं आज तो टेक्नॉलॉजी पर्यंत येऊन पोहोचले. म्हणून जो काही पूर्वीचा त्याच्या मनामध्ये या निसर्गाविषयी जी काही कल्पना होत्या, दैववादी ज्या काही कल्पना होत्या, ज्या काही त्याच्या मनामध्ये अंधश्रद्धा होत्या, त्या आज निघून त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेला. चंद्र, सूर्य, तारे हा जो काही दैवी शक्तीचा त्या ठिकाणी त्याला पहिले भास होत होता, आज त्यांनी तो त्या ठिकाणी सायंटिफिक दृष्टीने बघायला लागलाय. जसं पृथ्वीवर माणसं आहे, जसं पृथ्वीवर वातावरण आहे, तसं तो इतर ग्रहावर सुद्धा जाऊन शोध घेऊ लागलेला आहे. म्हणून एकंदरीतच व्यक्ती हा समाजामधील अतिशय महत्वाचा घटक आहे. व्यक्ती हा एकाकी जीवन जगू शकत नाही, तो एक सामाजिक प्राणी आहे. म्हणून या व्यक्तीनं समाजामध्ये राहण्यासाठी आपली स्वतःची एक संस्कृती निर्माण केली आहे. या संस्कृतीच्या संदर्भामध्ये विचार केला तर काही विचारवंतांनी व्याख्या केलेली आहे. याच्यामध्ये हर्स्कोविट यांनी काय म्हटलंय की संस्कृती हा वातावरणाचा मानवनिर्मित भाग आहे. संस्कृती जी आहे या पर्यावरणामध्ये, या वातावरणामध्ये या मानवाच्या गरजेनुरूप
निर्माण झालेली आहे, या वातावरणाचा एक मानवनिर्मित भाग आहे. या वातावरणातून पर्यावरणातून त्यांनी हे पर्याय शोधून त्याच्या गरजेसाठी ह्या गोष्टी सगळ्या निर्माण केल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा विचारवंत ज्यांनी संस्कृतीच्या संदर्भामध्ये अध्ययन केले आहे, जो अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे, जो एडवर्ड टायलर, यांचं संस्कृतीच्या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे की समाजाचा एक सदस्य म्हणून व्यक्ती, एक समाजाचा एक सदस्य म्हणून जे ज्ञान, विचार, मूल्ये, श्रद्धा ह्या गोष्टींचा जेव्हा आपण या ठिकाणी संपादित करतो, त्या सर्व संपादित केलेल्या संमिश्र स्वरूपाच्या एककालाच संस्कृती असं म्हटलं. म्हणून संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो, संस्कृती ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. संस्कृतीची काही वैशिष्ट्ये जर आपल्याला लक्षात आली तर काही आपल्याला ही संस्कृती हा घटक आपल्याला इथे लक्षात येईल की गुंतागुंतीची प्रक्रिया. कारण संस्कृती ही सतत काळानुरूप बदलत असते. संस्कृती परिवर्तनशील आहे. संस्कृती जशी परिवर्तन होत जाते तशीच ती त्या ठिकाणी संचयी स्वरूपाची सुद्धा आहे. कारण संस्कृती ही मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ही ट्रान्सफर होत जाते. संस्कृतीमध्ये नवनवीन विचार, नवनवीन मूल्ये हे निर्माण होत जातात आणि संस्कृती हा व्यक्ती शिकत असतो. म्हणून संस्कृतीची ही जी काही संकल्पना आहे ही व्यापक स्वरूपाची. प्रत्येक स्थळ, काळ, रूप, प्रत्येक प्रदेशानुरूप संस्कृतीची जी काही कल्पना आहे आपण वेगळी आहे. आपल्या भारतामध्ये जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यानुरूप प्रत्येकाचं कल्चर वेगळं आहे. मध्य प्रदेशमध्ये गेलो तर त्यांची भाषा वेगळी, त्यांचं राहणीमान वेगळं, त्यांची वेशभूषा वेगळी, त्यांचं जीवनमान वेगळं. पश्चिम बंगालमध्ये गेलो तर आपण त्यांचं त्या ठिकाणी खानपान वेगळं, जीवनमान वेगळं, राहणीमान वेगळं. आंध्र प्रदेशात गेलो तर आपण आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा लोकांची जीवनशैली वेगळी आहे, त्यांचं राहणीमान वेगळं आहे, त्यांची वेशभूषा वेगळी आहे. केरळमध्ये गेलो तर केरळची संस्कृती वेगळी वाटते. महाराष्ट्रात आलो तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला लोकांची भाषा, जीवनमान, वेशभूषा, केशभूषा, म्हणून प्रदेशानुरूप संस्कृती ही वेगवेगळी आहे. प्रदेशानुरूप संस्कृतीशी लोक त्या ठिकाणी समायोजन करतात आणि म्हणून या ठिकाणी ही जी व्यापक स्वरूपाची संस्कृती आहे. म्हणून भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये सुद्धा फरक आहे. त्या त्या लोकांच्या जीवनमानासाठी त्यांनी संस्कृतीची निर्मिती केली. त्या त्या संस्कृतीनुसार लोक जीवन जगतात. म्हणून या ठिकाणी संस्कृती ही जी आहे ती अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, व्यापक स्वरूपाची प्रक्रिया आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. दुसरी गोष्ट, संस्कृती ही भौतिक आणि अभौतिक दोन्ही प्रकारची आहे. भौतिक आणि अभौतिक भौतिक आणि अभौतिक ही संस्कृती. भौतिक आणि अभौतिक ही गोष्ट आपल्याला कशी लक्षात येईल? एक बघा, भौतिक म्हणजे जी डोळ्यांना दिसणारी जी काही घटक आहे. मग आपल्याला पंखा दिसतो, पेन दिसते, ज्या ज्या काही गोष्टी डोळ्यांना दिसणाऱ्या आहेत, मग जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जे जे काही आपल्या वस्तू आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या दिसणाऱ्या आहेत, ज्या निर्माण आपल्या गरजांसाठी निर्माण केल्या आहेत, त्या सगळ्या भौतिक संस्कृतीची उदाहरण. वही असेल, पेन असेल, कम्प्युटर असेल, बोर्ड असेल, ह्या भौतिक संस्कृतीचा भाग आहे. आणि दुसरी जी संस्कृती आहे ती आपल्याला अभौतिक, जी आपल्या डोळ्यांना दिसणारी नाहीये परंतु तिची मनोमन आपल्याला जाणीव होते. माणसाचे विचार दिसत नाहीत परंतु माणसाची विचारशैली कशी आहे, माणसामध्ये असणाऱ्या श्रद्धा, विश्वास, मूल्ये, नियमने ह्या गोष्टी दिसत नाहीत परंतु त्याची आपण कल्पना करू शकतो, त्याची जाणीव करू शकते. म्हणून ह्या ज्या काही दोन संकल्पना, दोन आहेत प्रकार, भौतिक आणि अभौतिक, हे संस्कृतीचे प्रकार आहेत. म्हणून संस्कृती ही शिकल्या जाते, शिकण्याची प्रक्रिया आहे. संस्कृती ही शिकण्याची प्रक्रिया आहे. संस्कृती ही शिकावी लागते. म्हणून संस्कृती ही या ठिकाणी आपण बघतो प्रत्येक कुटुंब, प्रत्येक समाज या व्यक्तीवर संस्कार टाकण्याचं काम करतात, म्हणजे व्यक्तीचं सामाजिकरण करून.
संस्कृतीचा प्रभाव म्हणजे तिथल्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा प्रभाव त्याच्यावर निर्माण केला जातो. म्हणून कुटुंबामध्ये संस्कृतीचे धडे दिले जातात. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हा व्यक्तीच्या जीवनावर एक प्रभाव पाडण्याचं काम, हे शिकण्याचं काम त्याच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये, नात्यांमध्ये हे होत असतं, आपल्याला आपण दिसून येते. म्हणून संस्कृती ही शिकली जाते. देश काल सापेक्ष संस्कृती ही आहे. म्हणून जसं आपण म्हणलो की भारतीय समाजामध्ये जशी संस्कृती ही काळाच्या ओघामध्ये बदलत गेली, तिची मूल्य बदलत गेली, तिची त्या ठिकाणी स्वरूप बदलत गेली, तसं प्रत्येक स्थल काल परत्वे ही संस्कृती वेगवेगळी आहे. भारतीय समाज असो, पाश्चिमात्य समाज असो. म्हणून एकंदरीतच प्राचीन कालखंड असू द्या, वैदिक कालखंड असू द्या, मध्ययुगीन कालखंड असू द्या, माणसाचं जीवन जगण्याची पद्धती ही बदलत गेली. म्हणून जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती आपण असं म्हणतो. म्हणून एकंदरीतच संस्कृती ही परिवर्तनशील आहे. संस्कृती ही बदलत जाते. संस्कृती ही त्या ठिकाणी ट्रान्सफर होत जाते. संस्कृतीचं संक्रमण होत जाते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती ही त्या ठिकाणी हस्तांतरित होत जाते. म्हणून ही बाब आपल्याला लक्षात आली पाहिजे. जसं मी म्हणलो तर संस्कृती संचयशील आहे. जी या समाज व्यवस्थेनं व्यक्तीवर संस्कार टाकण्याचं काम केलं, ती त्या ठिकाणी संस्कृतीची धडे तर व्यक्ती घेतो, परंतु नवनवीन विचार प्रवाह, नवनवीन मूल्ये, नवनवीन जी काही व्यवस्था निर्माण होत चालली तीही त्या ठिकाणी त्याच्यावर प्रभाव पडतात. म्हणजे संस्कृतीचा संचयी होत असतो, ही गोष्ट लक्षात आली. संस्कृती कधी नष्ट होत नाही. संस्कृतीला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे. अनेक त्या ठिकाणी भारतीय संस्कृतीवर अनेक स्वरूपाची त्या ठिकाणी आघात झाली, अनेक संस्कृतींचा प्रभाव पडला. ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले किंवा वेगळे मुघल आले, या सगळ्यांनी या ठिकाणी भारतामध्ये येऊन त्या ठिकाणी आक्रमण केली, त्या ठिकाणी वास्तव्य केलं, सत्ता स्थापन केल्या, सत्ता उपभोगल्या, अनेक वर्ष या ठिकाणी राहिल्या. परंतु भारतीय समाजाने आपली संस्कृती ही नष्ट होऊ दिली नाही. आजही संस्कृती ही टिकून आहे. जरी संस्कृतीचा त्यांचा प्रभाव पडला असेल, त्यांचं बोलणं असेल, त्यांचं वेशभूषा असेल, त्यांचे खानपान असतील, परंतु माणसानं जी काही आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती ही आजही टिकून ठेवली आहे. म्हणून जगामध्ये भारतीय संस्कृतीचं महत्व हे लक्षात घेतलं जातं. म्हणून एकंदरीतच संस्कृतीला स्वतंत्र अस्तित्व आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. दुसरी गोष्ट, संस्कृती जसं म्हणलं मी की प्रसरण पावते. म्हणजे संस्कृती एका समुदायाकडून दुसऱ्या समुदायाकडे, एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही प्रसरण पावते. म्हणून एका संस्कृतीचं दुसऱ्या संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी अनुकरणही केले जातं. म्हणून व्यक्तीचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी अनेक लोक आपण बघतो, ग्रामीण भागातील लोक आता शहरी संस्कृतीचं अनुकरण करू लागले. शहरी संस्कृतीमध्ये असणारे जे काही चालीरीती, विचार, ज्ञान, सोयी सुविधा ह्या सुद्धा ग्रामीण भागामध्ये ऍक्सेप्ट करू लागलेले आहेत. म्हणजे एकंदरीत संस्कृती प्रसरण पावते. संस्कृतीचं या ठिकाणी प्रसार हा होत असतो, ही गोष्ट आपल्याला. म्हणून विविध जाती एकमेकाच्या जातीचं अनुकरण करतात. स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी, स्वतःचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी वरिष्ठ जातींचं कनिष्ठ जाती हे अनुकरण करतात. मग त्यांची वेशभूषा असो, त्यांचं खानपान असो, त्यांचं बोलणं असो, त्यांचं वागणं असं, ह्या गोष्टी आपल्या ठिकाणी प्रसरण पावल्या दिसून जातात. किंवा आपण बघतो की बरंच समाज व्यवस्थेमध्ये आता फिल्म सिटी जगताचा खूप मोठा प्रभाव पडत चाललाय. फिल्म सिटी मधली जी काही वेगवेगळी त्यांची भाषा, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे आता तरुणांवर प्रभाव करत आहे. त्यांची वेशभूषा बघा, त्यांची केशभूषा बघा, त्यांचं बोलणं बघा, हा एकंदरीतच मीडियाचा प्रभाव सुद्धा व्यक्तीच्या जीवनावर होत चाललेला आहे. म्हणून व्यक्तिमत्वामध्ये घडवण्यामध्ये, व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकण्यामध्ये संस्कृतीचा खूप मोठा रोल हा या ठिकाणी दिसून येतो. म्हणून एकंदरीतच ही संस्कृतीच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो की संस्कृतीचे वेगवेगळे अनेक घटक आहेत, संस्कृतीचा जो काही प्रभाव आहे, संस्कृतीमध्ये जे महत्वाचे घटक आहेत, ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला संस्कृती ही संकल्पना या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा रोल जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या विविध संस्था, संस्कृतीचे घटक कोणकोणते आहेत, परीक्षेमध्ये तुम्हाला कधी कधी विचारलं जाऊ शकतं. म्हणून संस्कृतीच्या संदर्भामध्ये जर त्या ठिकाणी या संस्कृतीचं जर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे रूपांतरण किंवा त्या ठिकाणी ट्रान्सफर जर करण्याचं काम होत असेल, किंवा संस्कृतीला या ठिकाणी व्यवस्थितपणे शिकण्याची प्रक्रिया जर होत असेल, तिचं सामाजिकरण करण्याचं काम जर होत असेल, म्हणून याच्यामध्ये अतिशय महत्वाचा रोल हा कुटुंब संस्थेचा आहे. संस्कृतीचे धडे हे खरे कुटुंबामध्ये दिले जातात, ज्याला संस्कृतीला आपण संस्कार म्हणतो. व्यक्तीच्या वागण्याचे, बोलण्याचे, जीवन जगण्याचे जे काही संस्कार असतात, त्याची वेशभूषा, केशभूषा, चालीरीती, हे सगळे संस्कार त्याला त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबामध्ये मिळतात. म्हणून कुटुंब संस्था हा या
संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे। त्याचबरोबर अर्थसंस्था आहे, व्यक्तीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जी अर्थसंस्था आहे तिला मदत करत असते, त्याचा सुद्धा प्रभाव या संस्कृतीमध्ये खूप महत्वाचा आहे। जी भौतिक स्वरूपाची घटक असतील ती मिळण्यासाठी या आर्थिक संपत्तीचा किंवा त्या आर्थिक संस्थेचा खूप महत्वाचा रोल आहे। म्हणून माणसाच्या जीवनमानासाठी लागणाऱ्या ज्या काही दुय्यम स्वरूपाच्या आणि प्राथमिक स्वरूपाच्या गरजा आहेत त्या संस्था भागवण्याचं काम करत असते। दुसरी गोष्ट आपण बघतो शासन व्यवस्था, व्यक्तीचं जे काही समायोजन करण्यासाठी, व्यक्तीला जे काही त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन व्यवस्था ही त्याला मदत करत असते। म्हणून त्याचा सुद्धा रोल, शासन व्यवस्थेचा रोल सुद्धा या संस्कृतीच्या एकंदरीत प्रवाहामध्ये खूप महत्वाचा आहे। दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला दिसून येते ती म्हणजे भाषा। भाषा हा घटक जो आहे व्यक्तीच्या विचारांचं देवाणघेवाण करणारं एक खूप महत्वाचं साधन आहे। कारण भाषेशिवाय संस्कृतीची आपण त्या ठिकाणी प्रसार करू शकत नाही, भाषेशिवाय संस्कृतीचा त्या ठिकाणी आपण वेगळ्या याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकत नाही। म्हणून भाषेच्या आधारावरच आपण आपली संस्कृती ही जतन करून ठेवली आहे। भाषेच्या आधारावरच आपली जी काही श्रद्धा, मूल्ये, विश्वास ही आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तक रूपामध्ये साठवून ठेवलेली आहेत, वेगवेगळ्या ग्रंथ रूपामध्ये त्या ठिकाणी त्याची आपण जपणूक केलेली आहे। म्हणून भाषा जो हा घटक आहे व्यक्तीच्या इंटरॅक्शनसाठी, व्यक्तीच्या आंतरक्रियांसाठी खूप महत्वाचा आहे। म्हणून आपण बघतो की प्रत्येक प्रदेशानुरूप भाषा वेगवेगळी आहे, प्रत्येक राज्यानुरूप भाषा वेगळी आहे। म्हणून केरळ असेल, मध्य प्रदेश असेल, यूपी असेल, पश्चिम बंगाल असेल, आंध्र असेल, प्रत्येक राज्याची भाषा आहे, प्रत्येक राज्याची आपल्या संस्कृतीनुसार, आपल्या जीवनमानानुसार त्यांची भाषा बनलेली आहे। ट्रायबल कम्युनिटीमध्ये गेलं तर त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करण्याची भाषा वेगळी आहे। म्हणून एकंदरीतच म्हणून भाषेला अतिशय महत्वाचं स्थान या संस्कृतीमध्ये आहे, ही बाब आपल्या लक्षात आली पाहिजे। त्याचबरोबर संस्कृतीमध्ये ज्या श्रद्धा आणि विश्वास आहेत, श्रद्धा, नियम ह्या ज्या गोष्टी आहेत हे अतिशय महत्वाचे आहे। कारण जी अभौतिक स्वरूपाची जी संस्कृती आहे तीच या समाज व्यवस्थेची खरी संस्कृती आहे। जी विचार, मूल्ये, प्रमाणक, ज्या श्रद्धा, विश्वास या ज्या गोष्टी आहेत या संस्कृतीचा अतिशय महत्वाचा घटक आहे। म्हणून भाषा जेवढी महत्वाची त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास हे सुद्धा संस्कृतीमधले मूळ घटक आहे। म्हणून त्याचबरोबर ज्या संस्कृतीमध्ये मूल्य आणि प्रमाणके यांचं सुद्धा खूप महत्व, व्यक्तीच्या वर्तनावर जे काही महत्वाचा नियंत्रण ठेवणारा जो काही घटक असेल तो म्हणजे मूल्य व्यवस्था, मूल्ये व नियम। मूल्य आणि प्रमाणके ही व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी या समाज व्यवस्थेने निर्माण केली आहे, ती अतिशय महत्वाची आहे। म्हणून मूल्यांचा प्रभाव हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर आहे, त्याच्या वागण्याच्या, बोलण्याच्या पद्धतीवर आहे। व्यक्तीने कशा पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे, कशा पद्धतीचं वर्तन नाही केलं पाहिजे हे नियम, समाजाचे नियम त्या ठिकाणी घालून दिलेले आहेत। म्हणून व्यक्ती जर त्या ठिकाणी विचलित वर्तन करत असेल तर समाजाच्या त्या ठिकाणी अवहेलनेला त्याला सामोरं जावं लागतं, त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाची अवहेलना होते, निंदा केली जाते। म्हणून व्यक्ती हा नेहमीच समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला एक चांगलं समजलं पाहिजे, एक आदर्श समजलं पाहिजे। म्हणून चांगल्या पद्धतीचं वर्तन करण्याचा प्रयत्न करतो, चांगल्या पद्धतीचं बोलणं, चांगल्या पद्धतीचं वागणं, चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणून हा जो काही